शहर परिसरामध्ये कचऱ्याची स्थिती पाहून आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी नागरिकांना स्वच्छतेचं आवाहन केलं। महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने या कामावर रुजू झाल्यापासून महापालिका दवाखान्यास अचानक भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेऊन तिथे सुधारणा करण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत, तर कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी चांगलं काम करण्याच्या सूचना केल्या जात आहेत। दरम्यान शहरात फिरत असताना जागोजागी कचरा दिसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली। आपलं शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्व सोलापूरकरांची, त्यामुळे शहरवासीयांनी देखील रस्त्यावर कचरा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। तसंच आपल्या घरात देखील स्वच्छता ठेवली पाहिजे। ओला सुका कचरा हा घंटा गाडीतच टाकावा, तसंच आपल्या घरातील आणि अंगणातील परिसर स्वच्छ ठेवावा, असं आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी केलं। त्यांना आता मी आव्हान हेच करू शकते की आपले घर आपला परिसर स्वतः स्वच्छ ठेवा। स्वतः तुमची घंटागाडी येते तिथे तुम्ही त्या घंटागाडीत कचरा, ओला कचरा, सुका कचरा वेगळ्या पद्धतीने व्यवस्थित करून स्वतःची काळजी स्वतः घ्या। पाणी साठवून मीन्स बाहेर जे पडलेले असतात वस्तू आपल्या चाके किंवा टायर्स वगैरे किंवा नारळ फोडल्याच्या ज्या कवटी वगैरे असे किंवा एखादी पातेले, जुनी भांडी वगैरे त्यात जर पाणी साचून राहिलं तर त्या पाण्यामध्ये आपल्याला डेंग्यूचे मच्छर दिसतात आणि नाले वगैरे जिथं आहेत ओव्हरफ्लो, काही ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक शौचालय वगैरे सगळे ब्लॉकेज आहे तिथे, ती घाण, त्या घाणीच्या पाण्यामध्ये मलेरियाचे पॅरासाइट्स वाढतात। त्यामुळे हे दोन्ही पण आपण जिथे आहेत दिसतात साठवण, ती साठवण विकली एक ड्राय डे म्हणून पाळायचा। घरचा जो आहे आपण आता सध्या उन्हाळ्यात आपण कूलर्स वापरलेले असतात, कूलर स्वच्छ धुवून पुसून बाहेरून आतून ती व्यवस्थित ड्राय करून ठेवायची आणि शक्य तेवढा पावसाळ्यामध्ये एरिया आपला ड्राय ठेवायचा।